हॅलो, नमस्कार. मी आनंदी जोगदेव. आपल्या 75 डेज होपोनोपोनो प्रेयर चॅलेंज रिलेटेड माहिती देण्यासाठीचा हा व्हिडिओ खास करते आहे. बरेच जण विचारत आहेत की कन्सेप्ट थोडी कळली आहे, थोडी नाही. तर काय आहे 75 डेज होपोनोपोनो प्रेयर चॅलेंज, होपोनोपोनो ॲफर्मेशन चॅलेंज? तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपण हे 10 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर असं साधारण 75 दिवसांचा हा एक आपण व्रत घेतो आहे, एक चॅलेंज घेतो आहे बेसिकली. तर त्याच्यात दोन गोष्टी आहेत. त्यातली एक जी पहिली गोष्ट आहे ती पूर्णपणे तुमच्यावर सोपवलेली आहे. ती म्हणजे 75 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्यावर कोणत्या बाबतीत काम करायचं आहे हे पूर्णपणे तुम्ही ठरवायचं आहे. सो तुमचे चॅलेंजेस 75 दिवस मी असं रुटीन करणार आहे. मग ते लाईफस्टाईल रिलेटेड असू शकतं, तुमच्या काही इमोशनल इश्यूज असतील, तुमचे काही रिलेशनशिपमधले इश्यूज असतील, त्याच्यावर तुम्हाला काम करायचं असेल की जसं मी दर आठवड्याला एखाद्या नातेवाईकाला भेटणार, किंवा माझे नातेसंबंध मला सुधारायचे आहेत, किंवा कधीकधी जॉब करिअर रिलेटेड तुम्हाला काही गोष्टीमध्ये स्वतःच्यात बदल आणायचा असू शकतो. सो त्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातला जो पार्ट 1 आहे तो तुमच्यावर आहे की तुम्हाला किती गोष्टी आत्मसात करायच्या आहेत, आणि मग त्या डिसाईड करून तुम्ही एक 75 डेजचं चॅलेंज आधी छान असं स्वतःसाठी तयार करायचं आहे. अगदी टिपिकल उदाहरण डाएट बेस, लाईफस्टाईल बेस, की बाबा मी आता असं जेवणार, मी साखर खाणार नाही, किंवा जे काही तुम्हाला हेल्दी हॅबिट्स बेस, पॅकेट फूड खाणार नाही, अशा टाईपचं काही करायचं असेल, किंवा काही यातलं काही त्यातलं असं मिश्रण करून जर तुम्हाला एक वेगळी लाईफस्टाईल, की जशी मी डाएट बेस अमुक करणार, एक्झरसाईज तमुक करणार, काय जप, देवाची काही पूजा असेल, अशा काही गोष्टी. सो असं इन्क्लुझिव्ह तुम्हाला 75 डेजचं एक व्रत फिक्स करायचं असेल तर तो पार्ट 1 हा पूर्ण तुमचा आहे. त्याच्यात मी काहीही लुडबुड करणार नाही. पण या निमित्तानं म्हणजे आपण जे होपोनोपोनो मेडिटेशन, होपोनोपोनो ॲफर्मेशन 75 डेजचं जे चॅलेंज घेणार आहोत, त्या निमित्तानं तुम्ही ह्या पार्ट 1वर प्रत्येकजण सिरियसली काम करायला मुळात सुरू करणार आहात. आणि मग एकदा का तुमचा तो प्लॅन तयार झाला की काय तुम्हाला नक्की स्वतःमध्ये बदल घडवून आणायचे, त्याच्यानंतर पार्ट 2 चालू होतो जिथे मी येते. तो म्हणजे आपण दररोज रात्री होपोनोपोनो मेडिटेशनद्वारे होपोनोपोनोच्या ज्या 4 प्रभावी अशी वाक्य आहेत त्याच्या आधारे काही ॲडव्हान्स टेक्निक होपोनोपोनोची, कधीकधी EFT वापरून, अशा वेगळ्या वेजनं आपण आपल्या हाती घेतलेलं हे जे व्रत असणार आहे 75 डेजचं, हे जे चॅलेंज असणार आहे, ते कसं पूर्ण निर्धारानं आपण कंप्लीट करायचं आहे, निश्चयानं कंप्लीट करायचं आहे, ह्यासाठी म्हणून आपण ही प्रेयर घेणार आहोत. हे ॲफर्मेशन स्वतःला दररोज रात्री सांगणार आहोत. तर हे ते चॅलेंज असणार आहे ज्याच्यात आपण दररोज रात्री 10 ते 10:30 या वेळेत, शनिवार रविवार नसणार आहे, दररोज रात्री 5 दिवस आपण स्वतःला डायरेक्ट करणार आहोत. आपण स्वतःला फर्म करणार आहोत आपल्या ठरवलेल्या व्रतासाठी म्हणून. आणि आपण म्हणूयात निर्धारानं आपण आपल्यावर 75 डेज तर काहीतरी काम करून काहीतरी पॉझिटिव्ह चेंज आणायचा एक खूप पॉझिटिव्हली प्रयत्न करणार आहोत. तर अजूनही काही शंका असतील तर DM करा मला. पण मला असं वाटतं की एवढं बेसिक आहे काय करणार आहोत या होपोनोपोनो 75 डेज चॅलेंजमध्ये. तर नक्की लवकरात लवकर रजिस्टर करा. बरेच जण विचारत आहेत किती एनर्जी एक्सचेंज असणार आहे. तर एनर्जी एक्सचेंज आहे 75 दिवसांसाठी फक्त 555 रुपी, ₹555 वाट बघते.